एक तुम्ही समजून घ्या की आमची इच्छा होती आणि दादांची सुद्धा इच्छा होती की येणाऱ्या 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावा। आमची इच्छा कोणासाठी होती? अजितदादांसाठी। आणि अजितदादा सुद्धा प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना एक बळ मिळेल, एक ताकद मिळेल आणि रस्त्यावर उतरून लोकांची लढाई आपण तिथे लढू आणि 2029ला आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असं दादांचंही म्हणणं होतं, आमचंही म्हणणं होतं। त्यामुळे मला एकच सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल। त्यामुळे दादांच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये जर आपण सर्वांनी बघितलं असेल, दादा सातत्याने भाजपच्या विरोधातच तिथं बोलत होते, लोकांच्या बाजूने बोलत होते, विचाराच्या बाजूने बोलत होते। त्यामुळे आपण जर कुणीही मुख्यमंत्र्याचं स्वप्न मनामध्ये ठेवत असाल ते भाजपबरोबर होणार नाही। भाजपमध्ये एखादा देवेंद्र फडणवीस साहेब मोठे नेते हुशार आहेत, पण ते सोडून उद्या जर कुठला मुख्यमंत्री भाजपचाच झाला तो सांग काम्याच होणार आहे। असं काय खूप विचाराचा व्यक्ती तिथं बसणार नाही आणि विरोधी पक्ष मित्र पक्षाचा कुणी मुख्यमंत्री तिथं होत नाही।